नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण साहित्याची जी काही विविध लक्षणे सांगितलेली आहेत त्यामधील चौथं लक्षण म्हणजे औचित्य आणि या लक्षणाविषयी आपण आजच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. औचित्य हे जे काही साहित्याचं लक्षण आहे तर त्या लक्षणाविषयी संस्कृत साहित्य मीमांसक पंडित क्षेमेंद्राने औचित्य विचार चर्चा या त्याच्या ग्रंथामध्ये हे काव्याचं लक्षण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये व्यावहारिक जीवनातील वागण्या बोलण्याच्या संदर्भात उचितता किंवा योग्यता हे एक महत्त्वाचे मूल्य मानले जाते. हे मूल्य पाळणारा संस्कृत सभ्य मानला जातो. क्षेमेंद्रालाही काव्याच्या विश्वात या मूल्याचे पालन व्हावे असे वाटते व त्याचे पालन केल्यानेच काव्याला सौंदर्य लाभते अशी त्याची भूमिका आहे. त्याच्या मते औचित्य तत्व काव्याचा आनंददायी चमत्कार उत्पन्न करते. जे ज्याला अनुरूप असते त्यास उचित म्हणतात व त्या उचिताचा जो धर्म म्हणजेच भाव त्याला औचित्य म्हणतात अशी क्षेमेंद्राने औचित्याची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सांगितलेली आहे. त्याच्या मते औचित्य हेच रसाचे जीवित असते. त्यामुळे काव्यास सौंदर्य प्राप्त होते. येथे कोणतीही गोष्ट उचित असेल, योग्य असेल तरच ती सुंदर दिसते, नाहीतर सारा विरस होतो. कोणत्याही काव्यात हे तत्व अत्यंत आवश्यक असते. तेव्हा काव्यात औचित्य हेच मुख्य तत्व होय. औचित्याची व्याख्या अगदी साधी, ती म्हणजे योग्य अनुरूप साजेशी गोष्ट म्हणजे उचित गोष्ट होय. ती तशी असणे म्हणजेच औचित्य होय. थोडक्यात काय तर योग्य अनुरूप उचित गोष्ट असणे म्हणजेच औचित्य होय असे क्षेमेंद्राला म्हणायचे आहे. म्हणजेच काय तर लौकिक जीवनामधलं आपण जर उदाहरण घेतलं, एखाद्या स्त्रीने सौंदर्याच्या वाढीसाठी ती जे काही दागिने परिधान करत असते तर ते दागिने योग्य त्या ठिकाणीच वापरले पाहिजे. म्हणजे नाकातला दागिना नाकामध्ये, कानातला कानामध्ये. जर त्या स्त्रीनं नाकाचा दागिना कानामध्ये आणि कानातला दागिना नाकामध्ये घातला तर ते औचित्यहीन दिसतं. सौंदर्य तर दूरच राहिलं परंतु सौंदर्याचा भंग होत असतो. हे जसं लौकिक जीवनामध्ये आपल्याला म्हणता येईल तसंच साहित्याच्या क्षेत्रामध्ये देखील लेखकानं किंवा कवीने त्याला जे काही मांडायचं आहे, त्याला जो काही आविष्कार करायचा आहे तर ती जी काही मांडणी आहे तर ती मांडणी त्या आशयाला अनुरूप औचित्यपूर्ण पद्धतीने केली पाहिजे. तरच त्या काव्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा भाव किंवा जो काही रस आहे तर तो रस प्रतीत होत असतो. हीच भूमिका इतर क्षेमेंद्राला मांडायची आहे. औचित्य विचार याविषयी मीमांसा करणारा किंवा मत मांडणारा दुसरा मीमांसक आहे आणि तो मीमांसक म्हणजे आनंदवर्धन. आनंदवर्धनाने औचित्याविषयी विचार मांडलेले आहेत. त्याचा ध्वन्यालोक हा जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये त्याने औचित्याविषयी विचार मांडलेले आहेत. आनंदवर्धनाने मुख्यत्वे कवी, पात्र, रस आणि काव्य प्रकार यानुसार औचित्य विचार मांडलेला आहे. त्याच्यामध्ये केवळ पद्य रचनेतच म्हणजे काव्यातच नव्हे तर गद्य रचनेतही औचित्याचे नियामक सूत्र वापरून
वर्ण विषयाची औचित्यपूर्ण मांडणी केली पाहिजे. ललित साहित्यातील सौंदर्याचा आविष्कार, त्या कथांची रचना तंत्रदृष्ट्या अनुरूप अशा त्यातील घटकांची योजना, योग्य असा रस भाव विलास आणि सुसंगत अलंकाराची पेरणी याच्या औचित्यपूर्ण मांडणीवरच अवलंबून असते. आनंदवर्धनाच्या मते रसपरिपोष औचित्यामुळेच होतो, तर अनऔचित्यामुळे रसहानी होते. औचित्य याचा साधा सोपा अर्थ म्हणजे सुसंगती होय, अशी भूमिका प्रामुख्यानं आनंदवर्धन या मीमांसकानं मांडलेली आहे. तर प्राध्यापक क्रासी जोग असं म्हणतात, योग्य अनुरूप साजेशी गोष्ट म्हणजे उचित गोष्ट होय, ती तशी असणे म्हणजे औचित्य होय. योग्य अनुरूप साजेशी गोष्ट म्हणजे काव्याच्या संदर्भामध्ये कवीला जे व्यक्त करायचं आहे, तर ते व्यक्त करत असताना कवी जी काही रचना करत असतो शब्दाच्या माध्यमातून, तर ती रचना करत असताना ते जे काही शब्द आहेत तर ते योग्य त्या ठिकाणीच कवीनं त्याची मांडणी केली पाहिजे, योग्य पद्धतीने त्याची मांडणी केली पाहिजे, तरच त्या काव्याच्या माध्यमातून जो काही आशय आहे तो आशय चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होत असतो. आता इथं आपल्याला उदाहरण जर पाहायचं झालं तर बालकवींची औदुंबर ही जी काही कविता आहे, तर ती कविता आपल्याला उदाहरण म्हणून पाहता येईल. या कवितेच्या माध्यमातून निसर्गातील सौंदर्याचं जे काही चित्रण आहे, ते चित्रण अत्यंत चांगल्या पद्धतीनं बालकवींनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. ती कविता अशी: ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणा मधून चालली काळ्या डोहाकडे. झाकाळूनी जळ गोड काळीमा पसरी लाटावर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. बालकवींची ही जी काही कविता आहे, तर या कवितेतील शैली ही सुंदर अशी आहे, अभिव्यक्तीसाठी व सौंदर्य निर्मितीसाठी पोषक ठरणारी अशीच आहे. निसर्गातील सौंदर्याचे प्रभावीपणे दर्शन आपल्याला या कवितेतून घडते. याचं कारण म्हणजे बालकवींनी जी काही रचना केलेली आहे तर ती सुसंगत अशी आहे. तो जो काही प्रसंग आहे, ते जे काही निसर्गातलं जे काही दर्शन आहे, तर ते दर्शन घडवत असताना त्यांनी औचित्यपूर्ण जी काही मांडणी आहे, तर ती मांडणी या कवितेच्या माध्यमातून केलेली आहे. दुसरं जर उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर नादू महानुरांची कविता आहे. ते असं म्हणतात: या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाना, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. म्हणजे या कवितेत देखील कवीने अत्यंत अनुरूप अशी जी काही मांडणी आहे, तर ती मांडणी केल्यामुळं ही कविता देखील सुंदर अशी ठरलेली आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, तर कोणतीही कविता असेल किंवा कथा असेल, कादंबरी असेल, साहित्यात कोणताही प्रकार असेल, तर त्याची रचना करत असताना, त्याची निर्मिती करत असताना लेखकाला अनुरूप योग्य अशा नियमांची मांडणी करून किंवा नियमाला अनुसरूनच त्या कलाकृतीची रचना केली पाहिजे, त्या कलाकृतीची निर्मिती केली पाहिजे, तरच ती कलाकृती, ती कविता, ती कथा असेल, कादंबरी असेल, ही सुंदर ठरत असते, रसिकांना ती आवडत असते. म्हणून औचित्य ही जी काही संकल्पना आहे किंवा ही जी काही लक्षणं आहे,
तर ते लक्षण महत्त्वपूर्ण असं आहे, असंच आपल्याला म्हणावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू आणि उद्याच्या तासिकेला पुढचं जे काही 5वं लक्षण आहे तर ते लक्षण आपण त्याचा विचार करू. धन्यवाद.